चला तर मंडळी, आज बनवूया रवापोळी. रवापोळी म्हणजे काय? आता बघा, हा शिरा मी सकाळी केला होता, तर हा उरला होता बघा, तर ठेवून दिलेला. तर माझ्या नातीला भूक लागली, काहीतरी पाहिजे वेगळं. मग म्हटलं चला रवापोळी करूया. तर हे गव्हाचं पीठ मळलेलं होतं, तर म्हटलं चला आता हिला मस्तपैकी रवापोळी करून देते. आता तो उरलेला शिरा होता म्हणून तो मी केला आहे, पण असं जर तुम्ही खास शिरा करून तो ताजा ताजा शिऱ्याचा केली ना रवापोळी, तर खूप छानच होते, एकदम मस्त. तर हा सकाळी केल्यामुळे तो असा सुका सुका झालेला आहे. तरी ठीक आहे म्हटलं, आता त्याचा उपयोग पण होईल. म्हटलं चला मग करून देते तिला रवापोळी. तर असं आपलं हे वाटी करायची गव्हाच्या पिठाची, म्हणजे आपण करतो तसंच पुरणपोळीला, आणि ते भरायचं असं. तर आता हे रवा म्हणजे हा शिरा जरा सुका सुका झाला आहे म्हणून तो असा झाला आहे, नाही तर असा सॉफ्ट असा मऊ मऊ असा छान केला ना, तर मस्त तो भरून होतो आणि छान होते रवापोळी, एकदम छान होते. तर बघा, मुलांना अशी भूक वगैरे लागते, कधी केला असेल शिरा तर पटकन केली रवापोळी, भूक लागली तर. गव्हाचं पीठ असतंच आपलं, रोजचंच असतं, सगळ्यांचंच असतं घरामध्ये, केलेलं पीठ मळलेलं असतं. पटकन असेल तर पटकन करून दिलं मुलांना, भूक लागली तर. अशी तुम्ही त्यांना म्हणजे डब्याला पण देऊ शकता ही रवापोळी. मस्तपैकी पूर्ण डबा साफ करून येते अशी रवापोळी म्हणजे होते. झटपट, काहीच त्याला त्रास नाही लागत, असं पटापट होणारी आहे बघा. तर हा सुका रवा असल्यामुळे ती फाटलेली आहे. ठीक आहे, अशी सगळ्याच नाही फाटत. तर आता मी टाकून घेतलेली बघा तव्यामध्ये. मस्त खरपूस भाजून घ्यायची आणि साजूक तुपच घ्यायचं. मुलांना देण्यासाठी कशाला, साजूक तुपच मस्तपैकी लावायचं आणि छान करायची बघा. खूप छान अशी भाजून घ्यायची, छानपैकी अशी छान भाजून घ्यायची, मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची बघा. एकदम छान गरमागरम तर इतकी छान लागते ना, मस्त. मुलं डबा संपवणारच आणि त्यांना अशी खायला दिली करून गरम गरम तर ते खाणारच. अशी रवापोळी ही बघा, अशी खरपूस मस्त भाजून घ्यायची पटकन अशी. ही बघा, झाली की नाही मस्त खरपूस अशी रवापोळी. तर बघा, मग तुम्ही पण अशी ट्राय करा नक्की. बघा, अशी मस्त पुरणाच्या पोळीसारखी छान झटपट होणारी रवापोळी. ही बघा, अशी मस्त लागते, छान गरमागरम खाली ना मस्त. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता मी तुम्हाला दुसरी करून दाखवते बघा. आता मी ते पुरणपोळीसारखी मगाशी भरली, आता असे 2 भाग करून त्याच्यामध्ये असं म्हणजे रवा भरून दाखवते, शिरा तो. अशा पद्धतीने पण करू शकता, अशा पद्धतीने पण करू शकता. असे मस्त भरायची अशी. आता जर तुमचा ताजा ताजा शिरा असेल आणि असा सॉफ्ट सॉफ्ट, एकदम छानच होणार ती अशी पुरणपोळीसारखी एकदम. आता हा सकाळचा असल्यामुळे जरा तसा सुका सुका झाला आहे. ठीक आहे म्हटलं, आता चल आता काय पटकन भूक लागले तर देते तिला करून. बघा, छान लागली, तिला आवडली आणि खरंच छान लागते. वेगळं काहीतरी पटकन होण्यासारखं. तसे 2 भाग करून असे जॉईन करून घेतले आणि मग त्याला आपण लाटायची, पीठ लावून लाटायची आणि भाजायची. 2 झाल्या रवापोळी उरलेल्या शिऱ्यामध्ये. बघा, मुलांचं पटकन पोट भरतं असला शिरा, पटकन केली रवापोळी बघा, मस्त अशी. आता ही मस्त छान लाटून झाली, ही काय फाटली वगैरे नाही आहे बघा. अशी तव्यामध्ये टाकली. हिला सुद्धा खरपूस अशी भाजून घ्यायची, मस्त साजूक तूप घालून. गरमागरम रवापोळी, झटपट होणारी रवापोळी, मस्त. मग तुम्ही पण करणार ना अशी रवापोळी. चांगली अशी भाजून झाली खालून तर मग तिला पलटी करायची, दोन्ही बाजूने खरपूस भाजायची बघा. झाली मस्तपैकी रवापोळी, मस्त. मग तुम्ही पण ट्राय करा, छान झाले. आवडल्यास लाईक करा. ही बघा, मस्त अशी खरपूस रवापोळी, नक्की ट्राय करा.